तर नमस्कार मित्रांनो, आज आहे माझ्यासोबत एक BMS पास आउट स्टुडंट्स आहेत. तर ते म्हणजे त्यांच्या कॉलेजचे फायनल इयरचे टॉपर आहेत. तर विचारत त्यांना कसे राहिला त्यांचा BMSचा प्रवास, नीट जर्नीपासून पूर्ण त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे. तर सर, काय नाव आहे तुमचं? नमस्कार, माझं नाव सोमेश वसंतराव हरके. मी राहणार इंजेगाव, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथील विद्यार्थी आहे. सध्या BMS पासआउट आहे मी आणि इंटर्नशिपचा एक शेवटचा महिना बाकी आहे. सिव्हिल आणि PHCची इंटर्नशिप झालेली आहे माझी पूर्ण. म्हणजे तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय पहिलीपासनं? पाहायला गेलं तसं माझं 1ली ते 3रीचं शिक्षण हे गावात झालं माझ्या मूळ गावी इंजेगावमध्ये. त्याच्यानंतर मी 4थी ते 6वी हे शिक्षण माझं काकाकड पाथरीमध्ये झालं आहे. त्याच्यानंतर 7वी ते 10वी त्यानंतर मी परभणीत आलो काकासोबतच. मीडियम कुठलं होतं, मराठी मीडियम काय इंग्लिश? मीडियम 5वीपासून सेमी होतं, त्याच्या आधी मराठी. आणि 11वी 12वीला? 11वी 12वीला मी PCB ग्रुप घेतला होता. कुठल्या सिटीमध्ये होतं? मी परभणीतच होतो. आणि क्लासेस लावले नीटचे का कसं केलं? हां, क्लास लावले होते. नीटच्या जर्नीबद्दल सांगे जरा थोडंफार ब्रीफमध्ये, जरा स्टार्टिंगपासून ते BMSला लागूपर्यंत. 10वीची परीक्षा जसं निकाल लागला पासचा, त्याच्यानंतर लगेच आम्ही क्लास लावायचं ठरवलं. परभणीमधील हुलसुरे, परिहार आणि खल्लाळ या तिघांचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे क्लास होते. तर त्या क्लासला जॉईन झालो मी. आणि सुरुवातीपासूनच म्हणजे आपण BMSला म्हणजे BMS ऐवजी आपण MBBS लागू अशी अपेक्षा सगळ्यांनाच असती नीटची तयारी करत असताना. त्यामुळे मी पण त्या अपेक्षेनंच ह्या प्रवासात उतरलो. आता तसं प्रवास तर यशस्वी झाला नाही. नीटला मार्क कमी आले, त्यामुळं मी नंतर BMS करायचं ठरवलं आणि मग इथं कॉलेजला ॲडमिशन घेतली. म्हणजे 11वी 12वीमध्ये तुम्हाला कुठला सब्जेक्ट होता जे टफ जायचं, त्याच्यामुळे तुमचं MBBS गेलं वाजत? टफ म्हणण्यापेक्षा मला ते फिजिक्स येतच नव्हतं. बाकी खूप अवघड जायचं, कन्सेप्ट क्लिअर नाही, काय नाही. काय तर घोकंपट्टी करायची, वाचायचं, पेपर द्यायचं. त्यात पेपर द्यायचं म्हणलं की आणखी मग कोणाचं बघून लिहायचं, प्रश्नपत्रिका कॉप्या करायच्या. नीटचं सेंटर कुठलं होतं तुम्ही? नीटचं सेंटर मी नांदेड आलो होतो. नांदेडला. हो. डेली रुटीन कसा होता त्या टायमिंगला? डेली रुटीनमध्ये एकच सब्जेक्टचा अभ्यास करायचो, बायोलॉजी. फिजिक्स आणि केमिस्ट्री वाऱ्यावर असायची. तरी केमिस्ट्रीचा थोडा जास्त अभ्यास व्हायचा, पण फिजिक्सचा व्हायचंच नाही. आणि आता डेली रुटीन कसं आहे, म्हणजे BMS स्टुडंट फर्स्ट इयरचं डेली रुटीन कसं होतं? BMS आले असं वाटलं नाही का अभ्यास केला असता तर लागलो असतो? म्हणजे अभ्यास करत नव्हतात का फिजिक्स केमिस्ट्री समजत नव्हतं का? अभ्यास करत होतो, पण ते सुरुवातीला थोडं लई समजायचं. त्याच्यानंतर मग सर्व हे झालं. त्यानंतर म्हणलं आता का आपल्याला काय होणार नाही असं वाटत होतं. त्याच्यामुळे मग ते नीट क्रॅक केली नसती तर मग काय केलं असतं? मी एक दुसरा ऑप्शन ठेवला होता. माझं म्हणजे नीटचा राऊंड लागण्याच्या आधी मी फार्मसीला ॲडमिशन घेऊन ठेवलेलं होतं. B फार्मसी? हां, गव्हर्नमेंट मेडिकल आपलं गव्हर्नमेंट फार्मसी कॉलेज, औरंगाबादचं गव्हर्नमेंट कॉलेजला मी 1 महिना फार्मसी करून इथं आलेलो आहे. अच्छा, म्हणजे तिकडं बॅकअप प्लॅन होता? बॅकअप प्लॅन तयार होता माझा. आणि तुमच्या लाईफमधली इमोशनल मुवमेंट कुठली की ही विसरू शकत नाही तुम्ही लाईफमध्ये कधीच? इमोशनल मुवमेंट न विसरण्यासारखी कॉलेजमधली, नीटमधली? तर कॉलेजच्या 3rd इयरची एक्झाम म्हणजे टाईम टेबल येणार होता आणि त्याच्या 1-1.5 महिना जवळपास आधी माझे मामा आहेत, त्यांचं कॅन्सरचं डायग्नोसिस झालं होतं. तर ते सर्वात एक इमोशनल मोमेंट आहे माझ्यासाठी आतापर्यंतच्या आयुष्यातलं. तुमच्या लाईफमधला बिगेस्ट रिग्रेट काय, काही कुठली गोष्ट चुकीची केली सारखी वाटते? BMS घेऊन रिग्रेट झालं आहे का तुम्हाला? फर्स्ट इयरला वाटत होतं, पण त्याच्यानंतर रिग्रेट इज बेटर दॅन रिस्टार्ट म्हणून आम्ही BMSमध्ये सुरुवात करावं म्हटलं. चांगलं. नीट ॲस्पिरंटसाठी काय ॲडवाईस आहे एखादी? नीट ॲस्पिरंटसाठी ॲडवाईस, जास्त रिपीट करू नका. झालं तर पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये बघा, नाहीतर सोडून द्या. BMS घ्या. BMSमध्ये पण खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. BMSसुद्धा आता एक मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेदिक मेडिसिन दोन्ही मिळून एक चांगलं इन्कमचा सोर्स प्लस प्रॅक्टिसचा सोर्स पण होत आहे. त्यामुळं BMS. तुमचं BMS कम्प्लीट आहे ना? माझं BMS पूर्ण आहे. मी 2023चा पासआउट विद्यार्थी. फ्युचर प्लॅन काय आहे तुमच्या आता पुढं?
BMS कम्प्लीट आहे म्हणजे आता काय पुढं काय करायचं? सध्या मी PGची तयारी करायलोय. म्हणजे कशा कुठल्या सब्जेक्टमध्ये? सध्या आता BMSचा 4 वर्षाचा अभ्यासक्रम असते आणि त्यामध्ये मग मार्किंगनुसार आपल्याला सीटचं ठरलेलं असते. म्हणजे आपल्या मनावर नसतं का हे कशामध्ये आणखी नाही, आपल्या मनावर आणखी नाही, मार्कानुसारच ठरवलं जाणार पूर्ण ते. असं कुठलं सॉन्ग आहे तुम्हाला वाटतं की हे सॉन्ग माझ्या लाईफशी डेडिकेटेड आहे, किंवा फेवरेट सॉन्ग कुठलं तुमचं? फेवरेट सॉन्ग किंवा मूवी फेवरेट एखादं सिरीज काय? एक फेवरेट मूवी आहे काल परवा चालेली, कुठली? 12th फेल. 12th फेल का? अच्छा. तुमचा फेवरेट सब्जेक्ट कुठला आहे BMS मधला? BMSमध्ये फायनल इयरचा काय चिकित्सा, काय चिकित्सा? जे मॉडर्नमध्ये आपण त्याला मेडिसिनशी कम्पेअर करतो. BMS बद्दल माहिती सांगा की BMS चा इम्पॉर्टन्स काय आहे? इम्पॉर्टन्स आता BMS म्हणजे आपलं बॅचलर ऑफ आयुर्वेदा मेडिसिन आणि सर्जरी आहे. तर यामध्ये आपल्याला आयुर्वेदिक प्लस मॉडर्न मेडिसिन या दोन्ही शास्त्राचं अभ्यास करायला भेटते. आणि एक याचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर आमच्या चरक संहितेमध्ये एक महत्त्व आले सूत्रस्थानमध्ये की आयुर्वेदाचं प्रयोजन म्हणून आलेलं आहे. त्यात म्हणतात की प्रयोजनम चास्य स्वास्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम. मॉडर्नपेक्षा एक थोडं वेगळं शास्त्र आहे. मॉडर्नमध्ये जे सांगितलं नाही की पहिल्यांदा तुम्ही स्वास्थ्याचं तुमच्या रक्षण करा आणि स्वास्थ्य रक्षणाचे उपाय हे फक्त आयुर्वेदमध्ये आहेत असं मला वाटते, जे की मॉडर्न मेडिसिन पूर्ण करू शकत नाही. असा कुठला रोग आहे जे मॉडर्नने सॉल्व्ह होऊ शकत नाही ते आयुर्वेदाने सॉल्व्ह होऊ शकतो? आता जिथून मॉडर्नचे लिमिटेशन संपतात तिथून आयुर्वेद चालू होते असं म्हणतात. आता मी आणखी त्या फील्डमध्ये गेलेलो नाही जास्त चिकित्सेमध्ये, त्यामुळे मला तेवढं काही जास्त माहीत नाही. तुमचं रिलेशनशिप स्टेटस काय आहे? म्हणजे 100% प्रयत्न केले पण अयशस्वी झाले. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे वगैरे गर्लफ्रेंड्स वगैरे होते म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये आलं, हे खरं आहे का एक मिथ आहे? खरं आहे आणि ते बघून मला खूप वाईट वाटते. म्हणजे विद्यार्थ्यांनी रिलेशनमध्ये आलं पाहिजे की नाही फर्स्ट इयरपासून? आता यांना श्रद्धासारखी एखादी मुलगी त्यांना भेटू शकते का नाही? ह्या विषयाला 2 बाजू आहेत. भेटली तर नशीब, नाही भेटली तर मग काही नाही, दारिद्र्य. तुमच्या लाईफमधली कॉलेजमधली बिगेस्ट अचिव्हमेंट कुठली? म्हणजे तुम्ही टॉपर आहेत पण असे अजून एक कुठली अचिव्हमेंट? अचिव्हमेंट बिगेस्ट म्हणलं तर माझे बॅचमेट्स आणि माझे मित्र. असं कॅमेरा फिरवता येईल का आपल्याला? फिरवा येईल की दाखव, त्यांना दाखवून देऊ. यांचे बॅचमेट्स आहेत वाटतं सगळे. म्हणजे एक चांगला मित्र परिवार भेटणं हे एक भाग्यच असते आणि ते मला भेटले, त्यामुळे मी भाग्यवान आहे. चांगले. तर मग आता तुम्हाला असं एज्युकेशन सिस्टममधलं कुठलं तुम्हाला वाटतं की हे चुकीचं आहे? म्हणजे सिलेबस NCERTचा वेगळा, स्टेट बोर्डचा वेगळा, असं एका विद्यार्थ्याला विचारलं तर ते म्हणलं ते मला चुकीचं वाटलं, तर तुम्हाला तुमचं काय चुकीचं वाटतं एज्युकेशन सिस्टममध्ये? एज्युकेशन फॉर ऑल मला वाटतं सर्वांना एकच एज्युकेशन सिस्टीम पाहिजे, एक सिलेबस. एक सिलेबस. कोणी दुय्यम नको, कोणी वरचढ नको. तर कॉलेजमध्ये जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात म्हणजे ॲकॅडमिक सोडून, तर कुठल्या कुठल्या असतात? एक्स्ट्रा करिक्युलर अकॅडमीमध्ये आपली गॅदरिंग होते. तुमच्या कॉलेजमध्ये होता असं? हा, दरवर्षी पार्टीज वगैरे ते प्रेशर पार्टी होते, गॅदरिंग होते, शिवजयंतीचा कार्यक्रम होतो, विविध आता हेल्थ कॅम्प चालू आहेत, हेल्थ कॅम्प होतात. अशी कुठली गोष्ट आहे तुम्हाला वाटतं BMS मध्ये ती युजलेस आहे, ती काढायला पाहिजे? फर्स्ट इयरचा मला वाटतं संस्कृत विषय काढून टाकायला पाहिजे. पण सेकंड इयरपासून मग समजायचं नाही का? सेकंड इयरपासून संस्कृत नसतं का? सेकंड इयरपासून नसतं, संस्कृत विषय नसतं. तसं आपल्याला संहितेतून संस्कृतमध्ये श्लोक वगैरे असतात, पण त्याचं मराठीत भाषांतर असल्यामुळे मला नाही वाटत की म्हणजे काही अडचणी गरज नाही जास्त संस्कृत. संस्कृतमध्ये आता म्हणजे थोडं जास्त सिलेबस कॉम्प्लिकेटेड झाला आहे आणि नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना एव्हरी क्वेश्चन इज कंपल्सरी. तुमचं पूर्ण BMS झालेलं आहे. हो. तर त्याच्यामध्ये अशी कुठली मेमोरेबल मुवमेंट आहे चांगली? मेमोरेबल मुवमेंटमध्ये जेव्हा फायनलचा निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही टॉपर आहात, ती त्यामध्ये मी टॉपर होतो, ते मेमोरेबल. कॉलेजमध्ये आता रॅगिंग वगैरे असती तर तुमची रॅगिंग झाली का? रॅगिंग तर झालेली नाही, पण एक मैत्रीपूर्व नाते तयार झालेले आहेत. तुम्ही रॅगिंग घेतलेली का विद्यार्थ्यांची? नाही, एकदा पण प्रयत्न केला पण नाही झाले. म्हणजे त्यांनी रॅगिंग काय कसं का नाही झाली?
आता विद्यार्थी हुशार झालेत, त्यांच्याकडे त्यांचे मोबाईल आहेत, डायरेक्ट रेकॉर्डिंग, आणि शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे रिलेशन जवळचे असल्यामुळं जर कोणी प्रयत्न पण केला सिनियरनं त्यांच्या वर्गावर सुद्धा जाण्याचा, लगेच एक मिस कॉल सरला आणि सर क्लासवर. आणि मग सर काय करतात? सिनियर असतात ना बॉस कॉलेजचे. बॉस ते सुरुवातीला होतं, मला वाटत नाही आता राहिलेलं आहे ते. तर मग आता BMS बद्दल कुठली चांगली गोष्ट जी तुम्हाला आवडती? BMS मध्ये आवडण्यासारखी शास्त्रोक्त सांगितलं तर BMS हे अनादी आहे, शाश्वत आहे. म्हणजे अनादी म्हणजे ह्याला आदी नाही आणि अंत नाही, म्हणजे starting नाही. याची उत्पत्ती ब्रह्मापासून झालेली आहे असं म्हणतात. आणि कुठली अशी गोष्ट आहे जी आवडली नाही BMS बद्दल? मी सांगितलं ना, मला एक विषय आवडला नाही, ते संस्कृत. संस्कृत सोडून दुसरी न आवडणारी गोष्ट नॉन अकॅडमिक म्हणजे स्कोप आहे का नाही BMS ला बाहेर व्हॅल्यू देत नाहीत, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला वाटतं 2014 पासून जेव्हा आयुष मंत्रालय म्हणजे स्थापन झालेलं आहे तेव्हापासून हा दृष्टिकोन बदललेला आहे. आयुर्वेदला तेवढंच महत्त्व आहे जे की सध्या मॉडर्न मेडिसिनला आहे, आणि सर्व पॅथी आता एक समानच होत आहे, त्याच्यामुळं आयुर्वेद आणि स्कोप येणारच आयुर्वेदला. तुम्हाला असं वाटतंय का रिलेशनशिप जी आहे ती म्हणजे पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करू शकते तुमच्या जर्नीशी? तुम्ही तर रिलेशनमध्ये नव्हता आले? नाही, आत्ता पण म्हणजे नीटच्या तयारी असताना? तेव्हा पण नाही. म्हणजे तुमची गर्लफ्रेंडच नाही का अजून? आणखी तर नाही. म्हणजे मी सांगितलं ना, मी प्रयत्न केला होता एक वेळ. मी फायनल पर्यंत मागे लागलो, पण फर्स्ट इयर पासून? हो, फर्स्ट इयर पासून ट्रू लव्ह होतं माझं. पण ते राहतं का? मग अपकमिंग जे विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी काय ॲडवाईस रिलेशनशिपसाठी? मला वाटतं जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर मुलगी पटत असेल तर त्यानं ती सोडून द्यावी लगेच. असं का? हां. आता याबद्दल खरं सांगायचं म्हणलं तर मला जास्त अनुभव नाही, कारण मला कोणी पटलेलीच नाही. मग तुम्ही टॉपर होतात म्हणजे वर्षभर 5 वर्ष? नाही, मी फायनल इयरचं जे असते म्हणजे 1.5 वर्षाचं, तर त्यात टॉपर होतो. तर आता मग हॉस्पिटल वगैरे काय जॉब वगैरे काय करता तुम्ही? सध्या इंटर्नशिप चालू आहे, कॉलेजची ड्युटी असते. म्हणजे कॉलेज तुम्हाला पेमेंट देतं का? किती रुपये? गव्हर्नमेंट कॉलेजवाल्यांना पेमेंट मिळतं, तुम्हाला नाही का? आम्हाला काहीच नाही, आम्ही शून्य आहेत आणखी. अरे, आता बाहेर तुम्ही गेलात, इंटर्नशिप झालं, मग किती पेमेंट असतंय? आता ते शहरावर ठरलं, शहरानुसार. आता जर उदगीरमध्ये जर करायचं म्हणलं तर आपल्याला 10-15 हजार मिळते स्टार्टिंगला. स्टार्टिंग. आणि हायेस्ट म्हणजे झालं तुमचं PG झाल्यानंतर? PG मध्येच आपल्याला एक स्टायपंड चालू होतं. गव्हर्नमेंट जर सीट मिळाली आपल्याला ते झालं, PG कम्प्लीट झालं, मग PG नंतर मग वापस आपण BMS सारखेच. म्हणजे पैसे किती भेटतात? पैसे आपल्या म्हणजे प्रॅक्टिसनुसार आपल्याला किती इमर्जन्सी प्रॅक्टिस येते, किती आपण नॉलेजेबल आहे. PG झाले, उद्या हॉस्पिटलला जॉईन झालात, पैसे किती भेटणार? कमीत कमी 50,000. हो. आणि MBBS ला किती भेटतात? MBBS ला 1 लाख भेटत असतं. हो, काय माहिती नाही आपल्याला तेवढं, पण ते MBBS ला विचारलेलं चांगलं. PGच्या सीट किती आहेत महाराष्ट्रात? मागच्या वर्षी 130 का 32 काही तर जागा भरल्या होत्या एका वर्षासाठी. हो, एका वर्षासाठीच्या. म्हणजे 130. आणि विद्यार्थी किती असतात? विद्यार्थी म्हणजे 100तून 1 सुद्धा लागत नाही असा रेशो आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही लागता PG? सर्वांचा आशीर्वादानुसार बघू, तयारी तर प्रॉपर आहेत म्हणलं लागतानाच. तर तुम्हाला भेटून खूपच भारी वाटलं. एकदा परत नाव सांग. माझं नाव डॉक्टर सोमेश वसंतराव हरके. म्हणजे आता तुम्ही डॉक्टर तुम्ही लावता? इंटर्नशिप चालू झाले की आपण डॉक्टर लावतो लगेच. काही विद्यार्थी म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये आल्यापासूनच डॉक्टर. ते नाही, ते मूर्खपणा आहे. खूप भारी वाटलं तुम्हाला बोलून. थँक्यू सो मच.